बर्ड फ्लूच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिक निवांत असल्याचं दिसत आहे. काही नागरिकांची विश्रांती तर काही जण फेरफटका मारताना दिसत आहेत. शहरातील काही मृत कावळे, बदक व घार यांना बर्ड फ्लू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तलाव व किल्लाबाग परिसरात येण्या-जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र असं असताना देखील तलाव परिसरात कोणी गप्पा मारताना तर कोणी झोपताना दिसून आलंय. यामुळे नागरिकांना बर्ड फ्लूची भीती आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून दोन्ही परिसरात सामान्य नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 21 दिवसांची आहे. परंतु पहिल्या दिवशी ही बंदी झुगारून अनेक जण तलाव परिसरात फिरताना व आराम करताना दिसून आलेत. किल्लाबाग परिसरात मात्र जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचं पालन होताना दिसून आलंय. बागेकडचे सर्व गेट बंद होते तर एक गेट दुरुस्ती करण्यासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं. गेटवर बागेमध्ये फिरण्यास काही दिवस बंद असणार असल्याचे फलक लावण्यात आले होते. दरम्यान छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसरात जिल्हा प्रशासनाच्या नियमांचं पालन करण्यात आल्याचं दिसून आलं नाही. ज्या परिसरात सर्वात जास्त कावळे मृत्युमुखी पडले तिथलं गेट मात्र खुलं होतं. गेटच्या बाजूला सतर्कतेचा फलक लावण्यात आला होता. फलक न पाहता अनेक जण झाडाखाली आराम करत होते तर काही जण दुपारची झोप बागेतल्या झाडाखालीच घेत होते.